तर दोन शब्दाला जर फोड केली हा रसस्वादच्या, तर काय येतो, संधी करा त्याची, काय होतं, रस अस्वाद असा प्रकार येतो, रस आणि अस्वाद येतो. आता रस आणि आस्वाद काय आहे, म्हणजे आस्वाद घेणे म्हणजे काय, हा बी त्याला उपप्रश्न लागून येतो की आस्वाद घेणे म्हणजे कसं असतं. मग स्वतःला घ्यायचं असतं का दुसऱ्याने घ्यायचं असतं हा स्वाद. म्हणजे तुम्ही जर जेवाय बसलात, तुम्ही जेवता का दुसरं जेवतं, म्हणजे दुसऱ्याने जेवल्यावर तुमचं पोट भरतं का, पहिला प्रश्न. किंवा जर आईस्क्रीम खायला बसलास मित्र आणि तुम्ही पुढच्यानं आईस्क्रीम खाल्लं तर तुमचं पोट भरतं का तुम्हाला त्याची चव समजली का, कसं आहे ते नाही समजली ना. किंवा तुम्ही एखादा आंबा खात आहेत किंवा एखादा फळ खात आहात, ते समजलं का, म्हणजे पुढचा खात आहे तुम्ही बघत आहे त्याला, समजतं का ते की अशा प्रकारचं आहे तशा प्रकारचं, तो नुसतं म्हणेल ना. मग कडू बी असलं तर तो गोड म्हणाल, तुम्हाला कसं कळणार ह्याचा आस्वाद. तर हा आस्वाद म्हणजे काय असतो, तर एक इंडिव्हिज्युअल आहे. इथं जसं मी खाली एक भाग दिला आहे की काय म्हणतात तिचं, की हा एक व्यक्तिनिष्ठ भाग असतो. एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेणे, रसस्वाद करणे म्हणजे व्यक्तिनिष्ठ भाग आहे. आता मग हा जर झाला जेवणाच्या बाबतीत किंवा पदार्थाच्या बाबतीमध्ये, की तो स्वतः अनुभव घ्यायचा असतो, जेवण कसं झालं आहे किंवा आईस्क्रीम कोणत्या प्रकारचं आहे, आंबा कशा प्रकारचा आहे, स्वतः आपल्याला ते पाहायचं असतं. त्याच्यामुळं मग ते आपल्याला त्याचा अर्थ कळतो किंवा त्याचा जो काही स्वाद आहे किंवा तो बाब आपल्याला समजते. आता इथं मग आपण आता पाहूया कवितेच्या माध्यमातून. एखादा व्यक्ती कविता लिहितो आणि जेव्हा तो लिहितो तेव्हा कुणीतर त्याचा वाचतो आहे ना, दुसरा वाचतो. म्हणजे कविता लिहिणारा आणि वाचणारा यांच्यामध्ये नातं काय आहे, कोणालाच माहीत नाही त्यांचं नातं कोणतं आहे. फक्त तो एक लिहिणारा वाचत आहे. म्हणजे लिहिणारा आणि वाचणारा जर वेगवेगळा असेल तर मग ते त्यांना अर्थ कशानुसार काढायचा आहे ना. लिहिणारा आणि वाचणारा जर वेगवेगळा असेल तर वाचणाऱ्यानं मग अर्थ कशा प्रकारे काढायचा, जो लिहितोय त्याच्या प्रकारे काढायचा का, जे वाचणारा समजलंय त्याच्या प्रकारे काढायचा आहे ना. हा प्रश्न आहे ना. पहा की एखादा लेखक किंवा कवी एखादी कविता लिहित आहे किंवा एखादं पुस्तक लिहित आहे, तो लिहिला ते ना, तुम्ही वाचलात, आता त्याचा अर्थ तुम्ही स्वतःहून काढणार, तुम्हाला जसं समजला का त्याला तसा वाटतंय म्हणून तुम्ही करणार का लेखकाला असं वाटत होतं म्हणून तुम्ही काढणार, हा प्रश्न आहे ना, एक मोठा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये लेखक कसं असतं, लिहिणारा त्याचं काहीतरी जीवन असतं आहे ना, त्याला काहीतरी स्वतःचं जीवन आहे, त्यानं काहीतरी त्याच्या जीवनामध्ये पाहिलं आहे, जगलं आहे ना, त्याच्यामध्ये त्याचा काहीतरी अनुभव असतो, त्याच्या कल्पना असतात, ते विचार असतात, त्याला ते सांगायचे असतात आहे ना. म्हणजे सपोज करा की मी एक लेखक आहे ना, लेखक आहे, माझं जीवन वेगळं आहे, स्वभाव वेगळा आहे, अनुभव वेगळा आहेत, माझ्या कल्पना विचार या सगळ्या गोष्टी आहेत मला सांगायचे. मग मी ते एका पुस्तकाच्या माध्यमातून लिहिलं. मी जे लिहिलं ते तुम्हाला समजलं का, पूर्णपणे ॲडिक्टिव्ह कसं समजेल, की जसं मी कोण आहे तुम्हाला कसं समजेल, नाही समजेल. तुम्ही कोण आहात हे मला कसं समजेल, नुसतं तुम्ही किती वेळ, जसं की आपला माहिती आहे की आपल्या आईवडिलाचा स्वभाव आपल्याला डिक्टू माहीत नसते की ते कसं कुठल्या परिस्थितीमध्ये कसं वागतील. आपण अंदाज व्यक्त करू शकतो परंतु जास्त सांगता येणार नाही की कसं वागतील ते. आणि उलट ते कोण आहेत, तर ते आपले आईबाबा आहेत, तरीही त्यांच्याबद्दल सांगता येत नाही, तर पुढच्या व्यक्तीबद्दल कसं सांगता येईल, नाही सांगता येईल ना, पूर्ण डिक्टो. मग काय करायचं, आपल्याला अर्थ काढायचा असतो आहे ना, इंटरप्रिटेशन म्हणतो आपण, इंटरप्रिट करतो. आता संविधान ज्या व्यक्तीने लिहिले आहेत त्याचा अर्थ आपण कसं काढतो, आजच्या कंटेक्स्टनुसार काढतो ना, तोच भाग याच्यामध्ये आहे. म्हणजे लेखक आणि वाचक यांचा स्वभाव वेगवेगळा आहे, त्यांचं जीवन वेगळं आहे, त्यांचे अनुभव वेगळे आहेत, त्यांच्या कल्पना विचार आहे. हा जो काय वाचक आहे तो वाचत असतो, त्याला काहीतरी ऐकायचं असतं, त्याला काहीतरी घ्यायचं असतं. मग हा घेणारा जो काही आहे ना वाचक, तो काय घेणार हे वाचकाच्या सगळ्या अनुभवावर ठरतं. म्हणजे त्याच्या जीवनावर ठरतं, त्याला काय समजलं त्याच्यावर ठरतं, त्याच्याकडे जे काही ज्ञान आहे त्याच्यावर ठरतं, किंवा तो जो काही इंटरप्रेट करू शकतो एखाद्या गोष्टीला त्याच्यावर ठरतं. तर पूर्णपणे जो काही लेखक आहे त्याची सगळी गोष्ट आपल्याला समजेलच असा कधीच भाग नसतो आहे ना. जसं तुम्हाला उदाहरण दिलं की आपल्या आईवडिलांबद्दल आपण सांगू शकत नाही आहे ना, तर पुढचे बाकीचे तर काही सांगायची गरजच नाही. तर मग इथं रसस्वाद कसा करायचा एखाद्या लेखकाचा किंवा एखाद्या त्याच्या जे काही त्यानं लिहिलं आहे त्याचा, तर आपला एवढंच करायचं की त्याने जे काही लिहित आहे, तो जो काही लिहित आहे लेखक, त्याच्या जवळजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. ॲटलिस्ट तितका प्रयत्न करायचा. पूर्णपणे आपला ते काही म्हणजे इतकं आपली अपेक्षा बी नसते की तिथं पोहोचेल. तुम्ही पहा कधी कधी लेखक कवी एखाद्याने त्या कवितेचा अर्थ सांगितला का, ते काय म्हणतात, हां तुम्ही पोहोचण्याचा जवळजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात. पहा ग्रेस पहा, मी बऱ्याच कवीचं ऐकलं आहे ते. कुणी जर त्याचा अर्थ सांगू लागलं ना, त्यांना जर खूपच आवडला असेल ते काय म्हणतात की हां तुम्ही जवळजवळ पोहोचण्याचा तिथं प्रयत्न केला आहात. तर म्हणजे आपल्याला बी तेच करायचं की त्यांनी जी कविता लिहिलं आहे, त्यांनी जे काही लेखन केलं आहे त्याच्या जवळजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. डिक्टो तरी आपण ते बी मान्य करणार नाही की तुम्ही डिक्टो अर्थ सांगितलं म्हणून, नाही तसं ते होणार बी नाही आहे ना. प्रत्येकाचा अनुभव, जीवन, त्याचे दुःख, वेदना, त्याला काहीतरी सांगायचं, हे सगळं वेगवेगळं आहे.
त्याच्यामुळं जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि दुसरी एक गोष्ट करायची की निर्णय नाही घ्यायचा, फक्त तुम्हाला आस्वाद घ्यायचा आहे. कसा आंबा कसा आहे त्याच्यावर निर्णय नाही करायचा, फक्त आस्वाद घ्यायचा आणि स्वतःपाशीच ठेवायचं. ते कशा प्रकारचा आहे, तो गोड आहे आंबट आहे म्हणजे त्याला नाही ठरवायचं. तो आंबा आंबा आहे ना. आंबा कुणाला गोड लागल, कधी कधी कुणाला ते आंबट आवडतं ना, आहे ना. का निर्णय घ्यायचा नाही, कारण कुणाला आंबट आवडतं, कुणाला गोड आवडतं. तुम्ही मग तिथं म्हणू शकणार नाही की हा आंबट आंबा आहे, हां हे कुणालाच आवडत नाही असं तुम्ही म्हणू शकता का? नाही म्हणू शकत ना. कुणाला आंबा आवडत असेल काय सांगा. मग एखाद्याच्या घरी जेवणामध्ये कारल्याची भाजी आहे तुम्हाला आवडत नसेल, दुसऱ्याला आवडते ना. मग तुम्ही निर्णय का घेता की ही कुणालाच आवडत नाही, हे असं जमतच नाही, हे असं करायला नको आहे. तर कुठल्याही कलाकृतीबद्दल, कुठल्याही याच्याबद्दल डायरेक्ट निर्णय नाही घ्यायचा, फक्त त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. चांगले विचार भले या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. क्रिटिसाइज करणारे करत असतील फक्त आपल्या UPSCच्या दृष्टीनं, तर त्याच्यामध्ये निर्णय घेऊन नाही सांगायचं की यांचं लेखन पूर्णपणे असं आहे. आपण कधी कधी एक्स्ट्रीम जातो, तर ते नाही करायचं, फक्त आस्वाद घ्यायचा आहे. जसं त्यांनी नाव सांगितलं ना, रसस्वाद करा, आस्वादच घ्या फक्त. त्याला क्रिटिसाइज करू नका किंवा त्याला टीका करू नका, खरे खोटे असे तसे चांगले वाईट असं नका म्हणू, नाहीतर ते तुम्ही दुसऱ्या मार्गाला जाता, है ना. विश्लेषण करा, हां वास्तविक आहे, थोडंसं असं लिहितात तसं लिहितात, पण एक्स्ट्रीम नाही करू नका की यांच्यामध्ये असं भाग हे सांप्रदायिक नाही लिहितात, हे भाग घ्यायला नको होता, हे पूर्णपणे एका जातीचे आहेत, असं नाही क्रिटिसाइज करायचं त्याच्यामध्ये. तर हे नेमकं लक्षात ठेवा की निर्णय घेऊन सांगू नका त्याच्यामध्ये, किंवा फक्त ते पहा त्याच्यामध्ये काय आहे. आणि विशेषतः कविता जेव्हा आपण अभ्यासतो त्याच्यामध्ये, तर त्याची एक दृष्टी असते. मग फक्त एकच दृष्टी आहे का ते, म्हणजे जो का कवीने एक कविता लिहिली तो एका दृष्टीने लिहिला, परंतु त्याचे अर्थ अनेक काढता येतात ना, अनेक. म्हणजे एखादी कविताची 4 ओळी समोर दिल्या तुम्हाला, तुमच्यापैकी प्रत्येकजण हा वेगवेगळा अर्थ काढेल, मी वेगळा काढेल, तुम्ही वेगळं काढचाल, ती वेगळं काढतात. हा सगळ्याची दृष्टी वेगवेगळी असते, परंतु कवीने एका दृष्टीने लिहिला आहे. त्याच्यामुळं आपण जे सांगणार आहोत त्याच्यामध्ये फक्त आपलंच बरोबर आहे हे म्हणणं चुकीचं आहे, किंवा इतराचं चुकीचं आहे हे म्हणणं बी चुकीचं आहे. तर सगळ्यांचंच बरोबर असतं, कारण त्या जस्तेच्या दृष्टीने आपण इंटरप्रेट करत असतो. जसं की आपल्याला माहिती आहे की आपल्या जर डोळ्यावर चष्म्याचा जर कलर वेगळा असेल तर तसा दिसणार, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर चष्मा दुसऱ्या रंगाचा असेल तर तो बी तसा दिसणार. तर एक्झॅक्टली तसंच असतं कवितेच्या माध्यमातून, है ना. कवितेची भाषा थोडीशी वेगळी असते, है ना. जसं की गद्यामध्ये असतं तसं नसतं त्याच्यामध्ये. ते सांगत बसत नाही, तुम्ही पाहिलं असाल ते मी अगोदर एक अपलोड केलेला व्हिडिओ, ते सांगत बसत नाही, हे करत नाही, ते डायरेक्ट भेटते, जे बोलायचं ते बोलून जाते त्याच्यामध्ये. तर हा भाग आहे, कवितेची भाषा वेगळी असते. काही शब्दामध्ये सटीक भाषेमध्ये भावना सगळ्या गोष्टी व्यक्त करता येते, सगळं जे काही गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि आणखी एक गोष्ट लक्ष ठेवायची करत असताना, पूर्वग्रह धरायचे नाही. कधी कधी काय होतं, आपलं बरेच कवितेबद्दल किंवा लेखकाबद्दल माहीत असतं, सपोज की ग्रेस, तर तुमच्या मनामध्ये आज अगोदरच पूर्वग्रह आहे. पूर्वग्रह म्हणजे काय, अगोदरच तुम्ही सांगून ठेवले की ग्रेस कसं लिहितात हे पूर्णपणे त्यांचं समजतच नाही, यांचं लेखन म्हणजे काय दुर्बोधच आहे, हे पूर्वग्रह करून तुम्ही जाता तिथं आस्वाद करायला. तुम्हाला म्हणजे तुमच्या मनामध्ये अगोदरच एखाद्या व्यक्ती, म्हणजे सपोज कन्सिडर करा 2 व्यक्ती आहेत, है ना, 2 मित्र आहेत. आता 2 मित्रामध्ये काहीतरी भलंबुरं झालं, परंतु त्यांना दोघाला भेटायला जर बोलवलं, जर ते मन मोकळ्यापणाने गेले तरच त्यांची मैत्री होईल ना, बरोबर आहे का नाही. मन मोकळ्यापणाने गेले तर मैत्री होती, नाहीतर ते पूर्वग्रह करून दिले, ते अगोदर मला तसं बोलला होता तो, आता मी त्याला नीट बोलणार नाही, त्याला फार असं दाखवतोस, असं करतोस, मग तुमची मैत्री टिकली. टिकते काय, नाही टिकत. तसं म्हणजे पूर्वग्रह घेऊन नाही जायचं. कुठलीही कविता वाचताना किंवा कुठल्याही गोष्टी करताना पूर्वग्रह नाही घ्यायचे. जर तसं केलं तर मग तुमचं ते जे काय आस्वाद आहे ते वेगळ्याच दृष्टीने जातं. म्हणजे तुम्ही तुमच्या दिमागामध्ये जे चाललंय तेच लिहितं त्याच्यामध्ये. म्हणजे निरपेक्ष वृत्ती नाही म्हणा, किंवा असं सगळं सम्यक दृष्टीने म्हणा, किंवा सगळ्या दृष्टीनं पाहत नाही त्या कवितेकडे, तुमची जी दृष्टी आहे त्याच्याकडेच पाहता. तर हे पूर्वग्रह नाही करायचे त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये टीका म्हणा, त्याची अधिक तुलना नाही करायची. कधी कधी आपण करतो है ना, या लेखकाचं असं म्हणणं आहे, त्या पुस्तकामध्ये तसं दिलं आहे. अति गोष्टी नाही, कधी अति थोडंसं कधीतरी एखादं जर त्याला बरोबर असेल, त्याला लागू होत असेल तरच ते एखाद्या व्यक्तीची टिप्पणी करा. बऱ्याचदा पाहिलं मी लेखनामध्ये की बऱ्याचदा दिलं जातं, ते सगळं त्यांचंच भरणा कशाला देतात की हां त्यांनी म्हटलं आहे, त्यांनी तुम्ही का म्हणता ते बी सांगा ना त्यांना. तर हे अधिक तुलना बी नाही करायची इतर लेखकाशी. क्रिटिसाइज करणं ह्या गोष्टी थोडंसं मोजकं असतं, जास्त काही त्याला भाग चांगला नसतो त्याच्यामध्ये. अवांतर भाग बी कमी करत राहा एखादा आस्वाद करत असताना. अवांतर भाग म्हणजे काय, 4 ओळी दिल्यात तुम्हाला, तुम्ही काय करता 4 ओळीच्या पलीकडे जाता, कुठंतरी असं पार इकडे फिरत जाता, इकडे कोपऱ्याला, है ना. कविता इकडे आहे या कोपऱ्याला, तुम्ही जाता त्या कोपऱ्याला, काय घेणं नाही त्याचं.
मग तुम्ही ती जो काय वाचणार तुमचा मग एवढा अर्थ काढत बसणार का या कोपऱ्यात त्या कोपऱ्याला? नाही ना करणार, तसं नाही करायचं कधी बी. जे आहे त्याच्यावर सटीक राहा, जे ओळी दिल्या त्याच्यामध्ये थोडंसं आसपास घुमा ना, जास्त असं लांब बसू नका त्याच्यामध्ये, कुठं तर गूढ रम्यता असं नाही करायचं. कधी कधी आपण स्वतःच सांगत बसतो की असं आहे या कवितेमध्ये, तसं आहे. थोडं थोडं असं त्या तारतम्य बाळगलं पाहिजे की जे आपण लिहितो ते कशा प्रकारचं आहे, काय आहे त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना म्हणजे हे हळूहळू सरावानं होतात त्याच्यामध्ये, असं काही नाही की. त्यानंतर जे काही आपल्याला आस्वाद करायचा आहे त्याच्यामध्ये समग्र आकलन झालं पाहिजे है ना. एकच वळून नाही, सगळ्या ह्याच्यामधून आपला काय समजतं, कुठल्या प्रकारचा भाग आहे ते समग्र आकलन करायचं आहे. त्याच्यामध्ये आशय विषय कोणता आहे, त्याच्यातली भावना कोणता आहे. आणि जर त्यांनी लिहिलं असेल, कधी कधी एखादा लेखक आहे त्याच्यावर कुठल्या तरी व्यक्तीचा प्रभाव असतो किंवा कुठल्या लेखनाचा प्रभाव आहे, तो तुम्हाला तिथं जाणवतं का है ना, तो बी पाहायचा. भाषाशैली कोणती आहे ते पहा, दृष्टिकोन कोणता आहे ते पहा. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला आस्वाद करता येतो. तर हा रसस्वाद आहे, आस्वाद म्हणा, रसास्वाद म्हणा. तर हा एक आहे आपल्याला प्रश्न असतात 100 मार्कासाठी आहेत. हे अर्थ समजणं अपेक्षित आहे पहा आहे ना, तरच चांगले मार्क भेटतील आपल्याला. कारण बऱ्याच वेळा आपण जातो इकडं तिकडं, फिरायची गरज नसते आपल्याला तशी. त्यानंतर आणि जर आता 4-5 ओळीमध्ये जर आपलं संक्षिप्त सांगितलं तर हा प्रश्न कसा सोडवायचा, रसास्वादचा प्रश्न कसा सोडवायचा. तर पहिला प्रश्न आहे म्हणजे पहिली स्टेप, जे काही तुम्हाला उतारा दिला आहे ना, उताराच यांनी लिहिले तर उताराच म्हणा, तिथं उतारा जर दिला आहे तर त्याच्यामधला कवी कोण आहे हे पहा. कोण कवी आहे त्याच्यामधला, जसं की ढसाळ असतील किंवा इकडलं गद्यामध्ये कोण असतील, शेतकऱ्याचा आसूड असेल किंवा आठवणीचे पक्षी असेल, तर ते लेखक कोण आहेत. आणि त्या जे काही लेखक आहे त्याचा आणि त्या पुस्तकाशी कसा संबंध जोडायचा आहे तो पहा. जे काही तुम्हाला उतारा दिला आहे, जे वाक्य दिलं आहे ना, उतारा दिला आहे, त्या उतार्यावर त्या व्यक्तीला काहीतरी आपल्याला सांगता येतं का त्याच्यामधून ठळकपणे, किंवा असं काही उतारा आहे का त्या उतार्यामध्ये त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व झळकतं. आणि जसं की एखादा व्यक्ती समाजवादी असेल किंवा एखादा विचारवंत असेल किंवा एखाद्यानं काहीतरी समाजदृष्टी दिली असेल, तर ते सांगता येतं का. लिंक करण्याचा प्रयत्न करा त्या ओळीला, 4 ओळीला जे आपला उतार दिला त्या सगळ्याला लिंक करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे तुमचं इंट्रोडक्शन तयार होतं. म्हणजे तुम्ही लिहू शकता इतर बी गोष्टी, परंतु त्याला लिंक करून जर लिहिलात ना तर उत्तम दिसतं पहा ते. तर हे नेहमी करण्याचा प्रयत्न करा. जे काही ओळी दिल्यात त्या ओळीतूनच तो व्यक्तीचं व्यक्तिमत्व समजतं का. वाङ्मय दृष्टी खाली यायच्या, पण अगोदर त्याचं व्यक्तिमत्व समजतं का, किंवा त्याची जी काही कीर्ती आहे, प्रसिद्धी आहे, ते आपला स्पष्ट करता येते का. होतं ना तसं. उदाहरण आता पाहणारच आपण, एक प्रश्नाचं उत्तर पाहूया. त्यानंतर दुसरी स्टेप आहे, जे काही उतारा दिला आहे त्याचा शब्दशः अर्थ पहा. शब्दार्थ जसा आहे तसा लिहिण्याचा. वरून जे समजतो ना, आपण म्हणतो ना वरून समजणार. जसं की एखादा व्यक्ती आहे ना, त्याला 2 पाय 2 हात आहेत, तर हा वरून कसा समजतो आपल्याला, म्हणजे त्याच्या शरीराच्या हावभावावरून किंवा त्याच्या बोलण्याच्या स्टाईलवरून कसं समजतो, तसं हा शब्दशः अर्थ कशा प्रकारचा आहे त्याचा. तिसरी स्टेप आहे भावार्थ. जसा हा व्यक्ती आहे आपण बाहेरून पाहिला, आता त्याच्या आतमध्ये कसा प्रकार आहे, म्हणतो ना हा बाहेरून दिसतो चांगला पण मधून खवूट आहे असं म्हणतो ना, तर तो भावार्थ आपला काढायचा. मधून कसा आहे तो, त्याचा अर्थ कसा आहे, त्याच्या मागची भावना कोणती आहे हे बी पाहायचं आहे. तर आतील अर्थ किंवा भावना हे बी सांगायचं आहे. त्यानंतर तिसरी स्टेप आहे की त्याच्याबद्दल जे काही उतार आहे त्याच्यामध्ये काही वाङ्मय विषय सांगता येते का, भाषाशैली सांगता येते का, अभिव्यक्ती सांगता येते का, रचना सांगता येते का, प्रतिमा प्रतीक हे सांगता येतं का, या गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर हा एक झाला है ना. इथवर जर तुम्ही लिहिला तर हे बी सफिशियंट आहे. हे 4 बी स्टेप लिहिला तर तुम्हाला खूप जास्त झालं त्याच्यामध्ये. त्यानंतर 5वं, जर तुम्हाला जे तुम्ही उतारा लिहिणार आहात किंवा जे ते आपलं कविता आहे किंवा कविता संग्रह आहे, त्या लेखकाबद्दल कुठली टिप्पणी आहे का, एखाद्या लेखकाने केली आहे का, माहीत असेल तर लिहा. ओढून तडून आणण्याचा प्रयत्न करू नका. माहीत असेल, त्याला ते सुसंगत वाटत असेल तरच लिहा. तर हा भाग करू शकता. त्यानंतर 6व्या पॉईंटमध्ये ज्या काही हा उतारा आहे त्या उतारावरून त्याचं वाङ्मय दृष्टी काय समजतं, किंवा समजणारा जो काही पूर्ण कवी आहे तो कशा प्रकारे समजतो, किंवा त्या सगळ्या ह्याच्यावरून आपला काय समजतं, कवीची दृष्टी कोणती आहे किंवा लेखकाची दृष्टी कशी आहे हे समजतं. पहिल्या स्वरूप व्यक्तिमत्व लिहायचं, त्याची प्रसिद्धी थोडीफार, त्यांचं जे कार्य आहे ते लिहायचं त्याच्यामध्ये. शेवटीमध्ये ते वाङ्मय दृष्टी कसा समजतो त्याच्यामध्ये ते लिहायचं त्याच्यामध्ये. तर हा भाग आहे. आता तुम्हाला समजलं नसेल तर आपण एक जसं म्हटलं की आपण प्रश्न उत्तर बी पाहणार आहोत, तर ते पाहूया. एक प्रश्न पाहूया. तर प्रश्न काय आहे हा, म्हणजे आपल्याला जे प्रश्न मी दिलेले होते ते प्रश्न तुम्हाला हे सेंड केले आहेत, त्याचं उत्तर लिहायचं होतं. तर पहिला प्रश्न काय होता, सरकारी गोरे अधिकारी हे बहुतेक करून ऐश आरामात गुंग असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे वास्तविक स्थितीबद्दल माहिती करून घेण्यापुरती सवड होत नाही व या त्यांच्या एकंदर सर्व सरकारी खात्यात ब्राह्मण कामगाराचे प्राबल्य असते
या दोन्ही कारणामुळे शेतकरी इतके लुटले जातात की त्यास पोटभर भाकर व अंगभर वस्त्रही मिळत नाही. 10 मार्काला आहे 2018 साली. तर इथं नेहमी लक्षात ठेवा किती मार्काला आहे, 10 मार्क. कंटेस्ट किती लिहायचं, 150 शब्दामध्ये. तर हे बी तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, बार लक्षात आणायचे की किती मार्काला आहे आणि किती शब्दात लिहायचं आहे. हे जर लक्षात ठेवलं तर तुमचं टाइम मॅनेजमेंट होतं. तर इथं काय आहे याच्यामध्ये पहा, उतारा काय आहे की सरकारी गोरे अधिकारी हे बहुतेक करून ऐश आरामात गुंग असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची वास्तविक स्थितीबद्दल माहिती करून घेण्याप्रती सवड होत नाही व या त्यांच्या एकंदर सर्व सरकारी खात्यात ब्राह्मण कामगाराचे प्राबल्य असते. या दोन्ही कारणामुळे शेतकरी इतके लुटले जातात की त्यास पोटभर भाकर व अंगभर वस्त्रही मिळत नाही. हा उतारा आहे. तर पहिली स्टेप काय आहे, आपलं याचं इंट्रोडक्शन करायचं. तर काय म्हणतो होतो मी की जो काय ही आहे हा लेखक आहे, त्या लेखकाला या पंक्तीशी जोडा असं म्हटलं होतं मी. तर जसं मी जोडण्याचा प्रयत्न केला आहे पहा. काय म्हणतो मी, हे लाईनी आपल्यामध्ये सगळीकडे सापडतात, तसं नाही की नवीन कुठून तयार केले आहेत काय, थोडंसं त्याच्यामध्ये परिवर्तन करून आहे. तर कसं लिहिले पहा मी, म्हणजे इंट्रोडक्शन कसं करू शकता. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, जो काय कवी किंवा लेखक आहे याला त्या उतार्याशी जोडा, म्हणजे तो तुम्हाला विशेषतः व्यक्तिमत्व जोडा असं मी म्हटलं होतं. तर यांनी म्हणजे हे महात्मा फुलेंनी काय केलं, समाज प्रबोधनाचं काम केलं. तर ते इथं सांगण्याचा प्रयत्न केला. कसं सांगा पहा, राज्य आणि धर्म यांच्या व्यवस्थेखाली शेतकरी तथा सामान्य व्यक्ती जेव्हा पिचू लागला ते परखडपणे सांगण्याचे आणि त्यासाठी समाज प्रबोधन करण्याचे कार्य महात्मा फुले यांनी शेतकऱ्याच्या आसूडमधून केले. त्यातील एक उपरोक्त उतारा आहे. झालं ना पाठी. मी काय म्हटलं पहा ह्याच्यामध्ये, राज्य आणि धर्म यांच्या व्यवस्थेखाली शेतकरी तथा सामान्य व्यक्ती जेव्हा पिचू लागला ते परखडपणे सांगण्याचे आणि त्यासाठी समाज प्रबोधन करण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले. महात्मा फुले यांनी शेतकऱ्याच्या आसूडमधून केले. त्यातील एक उपरोक्त उतारा आहे, म्हणजे वरील उतारा आहे. तर हे किती मध्ये झालं पहा, 30 ते 32 शब्दामध्ये मॅक्सिमम इतकं झालं पाहिजे. तर अशा प्रकारचा भाग तुम्ही म्हणजे पॉईंट कनेक्ट करू शकता की हां, समाज प्रबोधन परखडपणे त्यांनी सांगले कशा शेतकऱ्याच्या आसूडमध्ये, आणि त्याच्यामधलाच उतारा आहे. तर हे जर वाटतं थोडं आकर्षक आहे, तुम्हाला वाटत नसेल हा तुमचा भाग आहे, किंवा आणखी जर वाटत असेल की नाही हा खूप लांब लचक झाला, तर साध्या शब्दामध्ये सांगा. जसं की समाज सुधारक, विचारवंत, मानवतावादी लेखन करणारे महात्मा फुले यांच्या शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथातील उपरोक्त ओळी किंवा उतारा आहे. ह्या ओळी न लिहिता उतारा आहेत किंवा आहे असं लिहा तुम्ही. तर हा 15 शब्दामध्ये होतो, हा 30 शब्दामध्ये झाला. तर तुमची मर्जी, जसं तुमच्याकडे कंटेस्ट असेल तुम्ही लिहू शकता. तर थोडंसं जे आकर्षक वाटतं की ते लिहिता येतं ते पहा. आता वरचे तयार करण्यासाठी थोडा कष्ट घ्यावे लागतात, त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर म्हटलं की अगोदरच टेम्पलेट करून तयार ठेवत जा. थोडा विचार जर करून ठेवला तर हे अशा प्रकारे टेम्पलेट करता येतात. तर इथं तुम्हाला समजलं असेल की जो काही लेखक आहे त्याला त्या पंक्तीशी जोडायचं आहे. त्या पंक्तीशी जोडून मग त्याच्यातून आपला समजून घ्यायची की हा अशा प्रकारचा भाग आहे. तर हा अशा प्रकारे तुम्ही सुरुवात करू शकता. त्यानंतर दुसरा काय भाग होता की हा एक उतारा आहे. तर आपण पहिली स्टेप पार केली, त्याला जोडण्याचा प्रयत्न केला. दुसरं काय, शब्दशः अर्थ. दुसरी स्टेप कोणती, शब्दशः अर्थ किंवा शब्दार्थ आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की जी कारणं आहे ती सांगितली की कशामुळं ते जे काही शेतकरी आहे त्यांची ती अवस्था झाली आहे. तर तेच मी तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता ते पहा, ॲज इट इज तुम्ही सांगू शकता, परंतु तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करा, तरीच ते तुम्हाला म्हणजे वाचणार आहे त्याला वाटेल की यांना समजलं आहे. नाहीतर ते डायरेक्ट जर लिहिलं तुम्ही कॉपी पेस्ट केला तर ते मग तुम्हाला मार्क नाही भेटणार. आपल्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करा त्या उतार्याला, आहे ना. शब्दशः अर्थ आपल्या शब्दामध्ये सांगायचं, आपल्या शब्दामध्ये. तर काय होतं त्याच्यामध्ये, कसं सांगता येईल पहा. हे मी लिहिलं आहे पहा, याच्यामध्ये असं काही नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये पुन्हा आणखी बदल करता येतो, फक्त तुम्हाला एक मार्क दाखवण्यासाठी. हे पहा, आणि तुम्हाला वाटतं की हे आयडियल आन्सर आहे, तर हे कधी चूक नाही करायची. मी कधी म्हणत नाही की आयडियल आन्सर असतं, हे आदर्श नाही. हे फक्त एक तुम्हाला व्ह्यू देण्यासाठी, चांगलं म्हणा किंवा असं म्हणा की एक खराब आन्सरपेक्षा मान्य होईल अशा प्रकारचा आन्सर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आदर्शाची बाजू मला नाही घ्यायची, नाही ना. आयडियल आन्सर नको, त्याच्या भानगडीत नाही पडायचं. आपल्याला एवढंच करायचं की मार्क चांगले भेटतील अशा प्रकारचं उत्तर लिहायचं आहे. तर मग काय, दुसरा स्टेप काय होती आपली, शब्दशः अर्थ. तर याच्यामध्ये कसं लिहिता येईल पहा. शब्दशः अर्थ म्हणजे त्या ओळीवरून किंवा त्या उतार्यावरून डायरेक्ट जो अर्थ समजतो. तसं मी काय म्हटलं याच्यामध्ये, समाजात असणारी शेतकऱ्याची अवस्था कशी आहे आणि तशी का, काय म्हणते बा, समाजात असणारी शेतकऱ्याची अवस्था कशी आहे आणि तशी का, हे सांगताना ते म्हणतात, म्हणजे महात्मा फुले म्हणतात की याला 2 मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे सरकारी गोरे अधिकारी यांना सर्व सुखचैनीच्या सुविधा आहेत,
त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर ऐश आरामाची धुंदी चढली आहे. त्यातून शेतकऱ्याची वास्तविक अवस्था त्यांना दिसत नाही ना त्यांच्याकडे ती पाहण्यासाठी वेळ आहे. दुसरी म्हणजे सरकारी खात्यात ब्राह्मण कामगाराचे प्राबल्य असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सरकारी खात्यात ना मदत मिळते ना त्यांना न्याय मिळतो. तर हे आपण शब्दशः अर्थ घेऊ शकतो की त्यांनी म्हटलं की सरकारी खात्यामध्ये कोणी काय म्हटलं का? ओके, तर याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये काय म्हटलं मी की शब्दशः अर्थ. आता मी फक्त काय तिथं त्या ह्याच्यामध्ये काय होतं, उतार्यामध्ये दोन मुख्य कारण आहेत. मी त्याला फक्त स्पष्ट करून सांगितले की काय ते म्हणतात की शेतकऱ्याची अवस्था कशी आहे आणि ती कशी काय झाली. तर याचं ते म्हणताना दोन कारण येतात. पहिलं कारण म्हणजे सरकारी गोरे अधिकारी. त्याला थोडंसं मी एक्सप्लेन केले आणखी की डोळ्यावर ऐशारामाची धुंदी चढल्यामुळे त्या धुंदीमुळे त्यांना दिसत बी नाही आणि त्यांच्याकडे पाहण्याची वेळ आहे. दुसरे म्हणजे सरकारी खात्यामध्ये ब्राह्मण कामगारी असल्यामुळे ते शेतकऱ्यांना सरकारी खात्यामध्ये त्यांना ना मदत मिळते ना न्याय मिळतं. हे आपला फायदा आहे. भट कुलकर्णी त्यांना न्याय मिळू देत नसत किंवा सरकारी जे काही खाते आहे त्यांच्यामध्ये त्यांचं प्राबल्य असल्यामुळे त्यांना नोकरी ना शिक्षण अशा गोष्टीमध्ये काही मुभा नव्हती. तर हे दोन कारणं होती ज्याच्यामुळं त्यांची अवस्था झाली असं म्हटलं जातं. आणखी आता दुसरं काय होतं, भावार्थ सांगा असं म्हटलं होतं आहे ना. भावार्थ सांगा. आता भावार्थ म्हणजे तुम्ही ह्याला दुसऱ्या व्ह्यूमध्ये बी घेऊ शकता, पूर्णपणे मागं बी जाऊ शकता किंवा सरळ अर्थ बी सांगा त्याचा भावार्थ सांगताना. आता मी त्याला वरच्याच पॉईंटला आणखी थोडंसं एक्सप्लेन केले की त्याचा भावार्थ कशा प्रकारचा काय म्हणतो पहा मी. तसेच आता त्याला पुढे जोडलाय पहा, म्हणजे इथं तुम्ही दिला असेल परंतु मी त्याला पुढे जोडले. तसेच हा शब्द वापरला म्हणजे त्याला लागून येतं ते, नाहीतर कंटिन्युटी मेंटेन होत नाही. मी म्हणतो ना लय आणत जा, तर लय बी महत्वाची असते. तर कसं सरकारी खात्यात ना मदत मिळते ना न्याय. आता कंटिन्यू करा. तसेच सरकारी अधिकारी आणि ब्राह्मण यांचा शेतकऱ्याचा असणारा संबंध म्हणजे अन्यायाचा. शेतीमध्ये जास्त पिकत नाही, पिकले तरी कर्ज परतफेडीसाठी ब्राह्मण आणि कुलकर्णी वर्ग वाट पाहत असतो. शेतीमध्ये जास्त पिकत नाही, पिकले तरी कर्ज परतफेडीसाठी ब्राह्मण व कुलकर्णी वर्ग वाट पाहत असतो. वरून सरकारी मदत नाही पण शेतसारा द्यावा लागतो. अशा बाबी करण्यात त्याचे पीक व धन जाते आणि त्याच्याकडे स्वतःसाठी पोटभर भाकर व अंगभर वस्तू मिळत नाही असंही महात्मा फुले म्हणतात है ना. मी थोडंसं त्याला आणखी एक्सप्लेन करून सांगितलं मध्ये है ना, भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. अक्षरशः अर्थ जर सांगितलं मी वरचे दोन प्रकारचे कारण आहेत, परंतु आणखी थोडंसं मी एक्सप्लेन करून सांगितलं की कशा प्रकारचे ते फुले असं म्हणतात आहे ना. कारण ते आपला थोडंसं मागलं बॅकग्राऊंड माहीत असतं की याच्या अगोदर काय घडलं होतं की ज्याच्यामुळे महात्मा फुले असं म्हणतात. कारण त्यांची ती भावना होती ना, त्यांनी लिहिण्याच्या अगोदर त्यांची भावना क्रिएट झाली असेल अगोदर, त्याच्यानंतर मग तुम्ही ते लिहिलं आहे. तर आपला ती अगोदरची भावना इथं पुट करायची आहे. तुमच्यानुसार इथं दुसरी बी पॉईंट करू शकता याच्यामध्ये की तुम्ही म्हणू शकता की महात्मा फुलेंना तो वास्तववादी किंवा इतर गोष्टी मांडायच्या होत्या, त्याच्यामुळे त्यांनी हे लिहिलं किंवा सरकारला त्यांचे कांड उघडे करायचे होते म्हणून अशा प्रकारे त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, असं बी तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये. तर हा एक आहे शब्दार्थ आणि भावार्थ. तिसरी शब्द काय होती, वाङ्मय होती. आणि चौथी स्टेप काय होती, त्या ह्याच्यावरून जर कवी असलं तर कवीचं नाव लिहा किंवा तो आहे ना ज्याची टिप्पणी असतील तर लिहा. आणि पाचवा म्हणजे पंक्तीवरून समजणारा. आता मला समजलं की एवढं जर लिहिलं तर मी लिमिट क्रॉस करतो. तर मी काय केलं की सगळ्याला आता मागच्या सगळ्या पॉईंटला एकत्रित केलं, म्हणजे वाङ्मयाला बी एकत्रित केलं आणि शीर्षकाला बी एकत्रित केलं. कशा प्रकारे पहा. आता याला कंटिन्यू करा लगेच, म्हणजे इथून म्हणतात ना आपण म्हणणं त्याला अंगभर वस्त्रही मिळत नाही असे महात्मा फुले म्हणतात. शेतकऱ्याची अशी दयनीय अवस्था सांगताना फुले कुठे कचरत नाहीत, उलट परखडपणे धिटाईने बोलतात. शेतकऱ्याची अशी दयनीय अवस्था सांगताना फुले कुठे कचरत नाहीत, उलट परखडपणे बोलतात. हे मी वाङ्मय सांगितलं. विचार प्रकट करतात, हा थोडासा भाग सांगितला. यातून त्यांची समाजदृष्टी व शेतकऱ्याविषयी असणारी आस्था ठळकपणे दिसून येते. संपला कार्यक्रम, शेवट झाला आहे ना. तर अशा प्रकारे लिंक करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गोष्टीला. जर लिंक केला तर तुम्हाला मार्क भेटतील आहे ना. शेवटच्या वाक्यामध्ये पहा, मी त्याला कन्क्लूड बी केलं, त्याच्यामध्ये वाङ्मय बी सांगितलं, त्यांचं विशेषपण बी सांगितलं, काही शब्दामध्ये सटीक अर्थ. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. किंवा ऑरमध्ये बी लिहिले पहा मी, म्हणजे एक पॉईंट फक्त कन्सिडर केला, म्हणजे वरचं सगळं बरोबर आहे आणि खालचं बी बरोबर आहे, मध्ये फक्त मी थोडंसं एक्सटेंड केले पहा, म्हणजे वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला समोर दिसतंय काय म्हणतो मी. दुसरा पॉईंट वाचा. पहिल्या ह्याच्यामध्ये वेगळं होतं, आता दुसऱ्यामध्ये म्हणजे एक फक्त ऑरमध्ये देण्यासारखा प्रयत्न केला आहे. काय म्हणतं, सरकारी खात्यात ना मदत मिळते ना नाही. कंटिन्यू करा. या दोन्ही कारणामुळे शेतकरी अधिक गरीब बनत आहे. त्यामध्ये कर्जाचा बोजा, शेतीमध्ये उत्पादन कमी झाले की कर्ज भरण्यात जाते, कमी झाले की ते कर्ज भरण्यात जाते. त्यामुळे त्याची अवस्था इतकी दयनीय होते की त्याला पोटभर भाकर व अंगभर वस्त्र हे मिळत नाही. हे कमी शब्दामध्ये लिहिले आहे ना. ते थोडं आणखी एक्सप्लेन करून सांगितलं होतं.
तर असं तुम्ही व्हरायटीमध्ये लिहू शकता पहा. हा शब्दशः म्हणजे भावार्थ हा प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकता. किंवा कुणाला असं वाटलं की आपण शब्दशः अर्थ थोडासा कमी करावा आणि भावार्थ जरा जास्त लिहावा तर लिहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे 150 शब्दामध्ये करण्याचा प्रयत्न करा याच्यामध्ये. तर हा पहा म्हणजे शेवट 25 शब्दानं झाला आणि सुरुवात ही 30 शब्दानं झाली. तर सपोज करा की दोन्ही मिळून 50 झाले किंवा 50-55 झालं, तर मधला हा जो काही भाग आहे तर तुम्ही 100 शब्दामध्ये लिहिला पाहिजे. आणि तुम्ही हे जर वाचलात तर तुम्हाला समजेल की ॲटमोस्ट एक 90 किंवा 100 शब्दापासून जातं हे. तर अशा प्रकारे 150 शब्दामध्ये लिहू शकता. काय काय लिहायचं आपल्याला, समग्र ज्या काय ही आहे 4 ज्या काय आपला ओळी दिल्या आहेत किंवा उतारा दिला त्याच्यामधून लिंक करा त्याच्या एक व्यक्तिमत्वाशी, म्हणजे इंट्रोडक्शन तयार होईल. ज्या काही ओळी दिल्या त्याचा शब्दशः अर्थ पहा, ज्या ओळी दिल्या त्याचा भावार्थ पहा, त्याच्यातलं वाङ्मय पहा आणि पूर्णपणे मग त्याला कन्क्लूड करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता हे ना. याच्यामध्ये प्रॅक्टिस केल्यास तुम्हाला येईल. तर हा एक भाग आहे. त्यानंतर काय पाहिजे आपल्याला याच्यानंतर, वैकल्पिक प्रश्न पाहिजे. काय करूया, 5 मिनिट ब्रेक घेऊया आणि कंटिन्यू करूया. ओके, आपण आता भाग काय पाहिलं, रसस्वाद घेतला किंवा रसस्वाद घेतला. आता त्याच्यामध्ये एक प्रश्न येतात 15 मार्काला 20 मार्काला. त्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं तर हे बी पाहूया. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे प्रश्नाच्या उत्तरामध्ये, कारण रसस्वादमध्ये होता थोडासा भाग. आता याच्यामध्ये काय पहिल्या सुरू, तर तुम्हाला ते प्रश्न पाहिजे की पहिली स्टेप की किती गुणाला आहे. तुम्ही तिथं अंडरलाईन करायचं, प्रश्न पाहायचा किती गुणाला आहे 15 जसं आला तर तुम्ही तिथं लगेच समोर लिहायचं की मला हा 200 किंवा 225 शब्दामध्ये लिहायचं आहे ना. हे तुमच्या दिमागामध्ये तर छापलं असलं पाहिजे, इतक्या शब्दामध्ये मला लिहायचं आहे. आणि तिथं एवढी काही काळजी करू नका, कारण तिथं ऑलरेडी पेजेस दिलेले असतात त्याच्यामध्येच आपला कंप्लीट करायचं असतं. तर पहिला भाग काय करायचं, जेव्हा तुम्ही प्रश्न पाहता किती गुणाला आला तो पाहायचा. त्यानंतर काय विचारलं हे पहा त्याच्यामध्ये आहे ना. त्याच्यामध्ये शब्दावर भर द्या. कुठं कुठं काय लिहिलं असतं चिकित्सा करा, कुठं कुठं असतं साधार द्या, कुठं तर मर्म सांगा, कुठं कुठं स्पष्टीकरण द्या, साकारण द्या, विवेचन करा. आता याच्याबद्दल मी पुन्हा कधी तर बोलूया याच्याबद्दल. तरी पण तुम्हाला जर माहीत असेल तर सांगू शकता कशा प्रकारे आहे किंवा काय आहे. कोणी सांगणार आहे का याच्याबद्दल की काय तुम्ही सांगू शकता, नाहीतर मी पुन्हा कधी तर डिस्कस करेन याच्यावर की जे काही शब्द आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही करू शकता. परंतु असं बी नाही की आपला समजणार नाही. जसं की तिथं जर आला असेल काय मीमांसा करा, तर तुम्हाला माहिती आहे की मीमांसा म्हणजे एका बाजूने केली जात नाही, दोन्ही बाजूने करावं लागते. किंवा साधक बाधक चर्चा करा, साधक बाधक अर्थ आहे, साधक बाजू म्हणजे दोन्ही बी सांगावं लागते. शहानिशा करा, शहानिशा करताना एका बाजूने करतो का नाही करत. किंवा एक्सप्लेन करत असताना आपला ते पूर्णपणे सांगावं लागतं काय आहे त्याच्यामध्ये. इथं बोरं बदल न करता ते काय आहे ते ॲज इट इज सांगावं लागेल. किंवा मर्म सांगा म्हटलं तर त्याचा अर्थ सांगा, किंवा उलगडून दाखवा म्हटलं तर त्याच्यातला जो काही आतील भाग आहे तो आपला सांगायचा असतो. तर हे काही शब्द असे त्या शब्दाचा अर्थ समजतो. जसं की परीक्षण करा, एखाद्या गोष्टीचं परीक्षण करा म्हटलं तर काय असतं, परीक्षण कसं करतो आपण, फक्त एकाच डोळ्यानं करतो का, नाही ना, सगळं 360 पाहतो ना. चांगलं काय आहे वाईट काय आहे हे बी पाहतो त्याच्यामध्ये. चर्चा करा, आता चर्चा म्हटल्यानंतर चर्चा हा शब्द कसा आहे, दोन व्यक्ती बोलतात तेव्हा चर्चा होते ना. म्हणजे 2 व्यक्ती बोलताना एकच थोडंच बोलतील, एक वेगळं बोलत दुसरा वेगळं बोलत. तर तोच भाग आहे चर्चा म्हणजे. जी काही आपल्याला साहित्य कृती दिली आहे त्या दोन्ही बाजू सांगायच्या आहेत की ही कशी आहे ती कशी आहे, तर त्या प्रकारचं आहे ना. त्या शब्दाचा तुम्ही अर्थ घ्या असं बी नाही त्याच्यामध्ये, परंतु काय काय लिहिता आहे ते पाहायचं त्याच्यामध्ये. त्या म्हणजे म्हणायचे काय विचारले त्या शब्दावर भर द्या. सामाजिक भाग विचारला असतो कधी कधी, किंवा सांस्कृतिक भाग विचारला असतो कधी कधी. एखादं वाक्य दिलं असतं ते असं म्हणतात की वाक्य देतात आणि स्पष्ट करा असा शब्द येतो आहे ना. किंवा त्याचं विवेचन करा असा शब्द येतो. किंवा त्याच्या समग्र जो काही कवी आहे किंवा जो काही लेखक आहे त्याच्याबद्दल सांगितलेला असतो आणि पुढे लिहा असं म्हणतात. तर स्पष्ट करा किंवा असे शब्द येतात तर ते आपल्याला करता आले पाहिजेत. तर हा एक भाग आहे याच्यामध्ये. म्हणजे काय, दुसरी स्टेप जे विचारलंय ते पहा, त्याच्यातले शब्द कोणते आहेत आणि काय करा म्हटलंय हे पहा. स्पष्ट करा म्हटलंय, विवेचन करा म्हटलंय, साधार लिहा म्हटलंय, विषद करा म्हटलंय, काय म्हटलंय. तर हे बी पाहायचं. थोडेसे आकलन केले की समजतं आपल्याला काय विचारलं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रश्नाला विभाजित करा. कधी कधी एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न असतात आहे ना. जसं की आपण पाहिलं की कधी कधी त्यांनी म्हणतात की धार्मिक किंवा सामाजिक चर्चा करा किंवा ऐतिहासिक दृष्टीने लिहा. किंवा कधी कधी असं म्हटलं जातं की थोडंसं सांगत असताना त्यांचा राजकीयपणा किंवा कुठल्या प्रकारचा भाग आहे असे मध्ये प्रश्नाचे उपप्रश्न बी असतात. त्या प्रश्नाला विभाजित करा आहे ना. विभाजित केल्यावर तुम्हाला समजेल काय आहे. आणि त्यानंतर तिसरी स्टेप आहे की जे सांगितलंय ते लिहा.
सटीकपणा महत्त्वाचा आहे. जसं की त्यांनी म्हटलं ना, कटाक्षाने पालन करा, शब्दाचं जसं म्हटलं तसं त्यांनी बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की जे डिमांड केलं ना त्याची पूर्तता करा, बाकीचं तुमचं ज्ञान दाखवू नका. तिथं तुम्ही किती म्हणजे पारंगत आहात, किती पंडित आहात हे त्यांना काही गरजच नाही, काही घेणं नाही. त्यांना जे विचारलंय ते सांगा, असं नाही. तेच भाग आहे. म्हणजे जसं की वरून जर ऑर्डर दिले असतील तर ते फॉलो करायचं, बाकीचा आपला दिमाग नाही लावायचा. तर तोच भाग तिथं अपेक्षित आहे की जे सांगितलं ते करा, जे पाहिजे ते सटीक करा. बाकी तुम्ही काही करू शकता, परंतु अगोदर डिमांड जी मागणी आहे ती पूर्ण करा असं ते म्हणतात. तर हा एक भाग आहे. त्यानंतर उत्तर हे प्रश्नाच्या स्वरूपावरून ठरवायचं. पहा, म्हणजे कधी कधी वाटतं ना उत्तर कसं लिहावं, तर जसा प्रश्न आहे तसंच उत्तर लिहायचं. तसं तुम्हाला अगोदर म्हटलं की साधार असेल तर त्याच्यानुसार येतं, विवेचन करा असेल तसं त्याच्यानुसार येतं, किंवा कधी कधी आपण म्हणतो ना लाईनीमध्ये लिहायचं का पॅरेग्राफमध्ये लिहा, त्या स्वरूपावरून ठरवा. अथवा तुम्ही लाईनीमध्ये लिहा किंवा छोट्या छोट्या वाक्यामध्ये बी लिहू शकता उत्तर, तसं बी करू शकता. कारण ते पूर्ण वाक्य कोण वाचत बसणार असं बी वाटतं. जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, जसं प्रश्नाचं स्वरूप आहे तसं लिहिण्याचा प्रयत्न करा. तर हा म्हणजे हे सरावानंच जमतं ना, सांगून किंवा बोलून काहीच समजत नाही ह्याच्यामध्ये. तर हा भाग आहे. बाकीचा भाग तर आहे की जर तुम्हाला वाटलं की एखाद्या लेखकाने टिप्पणी केली आहे तर त्याच्यामध्ये अंतर्भूत करा, वाङ्मय आहे तर वाङ्मय अंतर करा. कारण प्रश्नाच्या स्वरूपावरून आपला उत्तर लिहायचं असतं. म्हणजे असं सटीकपणे सांगता येत नाही की त्याचं वाङ्मयच लिहा, भाषाशैलीच लिहा, असंच ना, असं पूर्णपणे नाही सांगता येत. मागणी काय केली आहे याच्यावरून मग ते स्वरूप ठरवता येते की त्याच्यात लिहायचं काय. तर ह्याच्या व्हरायटीवर येतं, पूर्णपणे व्हरायटी आहे याच्या उत्तर लिहिण्याच्या प्रकारामध्ये. तर हे प्रश्नाच्या स्वरूपावरूनच आपलं उत्तर लिहायचं असतं आहे ना. कधी सामाजिक, कधी आर्थिक, किंवा कधी कधी वैचारिक बाब विचारला, कधी सौंदर्यवर्धी वृत्ती विचारली जाते. तर ते सगळं त्याच्या स्वरूपावर ठरतं. परंतु ते तुम्ही सरावानं जमतं ते. त्याच्यामुळे म्हटलं होतं बार बार सराव करा. तुम्ही सराव करतच नाहीत, काय करणार त्याला आता. त्यानंतर आता एक प्रश्न पाहूया ना, जसं आपण त्या ह्याचा प्रश्न पाहिला, कशाचा, रसास्वादचा प्रश्न पाहिला, तसा आता आपण ह्या वैकल्पिक प्रश्न पाहूया. हा प्रश्न तुम्हाला दिला होता आज मी, तुम्ही लिहिला असाल तर गुड, अथवा नाही दिला तर बी गुड. तर प्रश्न दुसरा, सामाजिक व वाङ्मय इतिहासाच्या दृष्टीने स्मृतीस्थळ या ग्रंथाचे महत्त्व विशद करा असं ते म्हणतात आहे ना. काय म्हणतात, काय प्रश्न आहे इथं, प्रश्न असा आहे, सामाजिक व वाङ्मयीन इतिहासाच्या दृष्टीने स्मृतीस्थळ या ग्रंथाचे महत्त्व विशद करा. पहिलं स्वरूप पहा किती मार्काला आहे, 15 मार्काला आहे. मग किती आपला शब्दामध्ये लिहू शकतो, 200 ते 250 शब्दामध्ये लिहायचं, कारण ते सफिशियंट होतं 15साठी आहे ना. जर जास्त लिहिलं तर वेळ जातो, मार्क काही जास्त नाही भेटणार आपल्याला. तर हा एक भाग आहे. आता जास्तीची नीती असते बरं का, कुणाला वाटतं की जे येते त्याला जास्त लिहावं असं बी वाटतं कुणाला. पर हे तुमच्यानुसार ठरवा की तुम्हाला जर तसं होत असेल तर असं एक बाजू आहे, दुसरी बी बाजू असते त्याला. तर इथं पहिला प्रश्न काय, पहिली स्टेप, प्रश्न वाचा, नीट वाचा. त्याच्यामध्ये काय आहे, शब्द पहा, सामाजिक वाङ्मयीन, आणि पुढचा शब्द आहे इतिहासाच्या दृष्टीने, हे ना. नुसतं सामाजिक वाङ्मय जर लिहिलात तर ते योग्य वाटणार नाही, त्याला इतिहासाची बी जोड द्या आहे ना. तर ते कसं करू शकतो ते पाहूया आपण. पहा, सामाजिक वाङ्मयीन इतिहासाच्या दृष्टीने स्मृतीस्थळ या ग्रंथाचे महत्त्व विशद करा. महत्त्व म्हटलं विशद करा म्हणजे स्पष्ट करा, हा भाग आहे. तर सर्व प्रश्न आहे की दोन्ही भाग आहे. तर दुसरी स्टेप होती की याला विभाजित करा आहे ना, विभाजित करा. तर ह्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत, एक म्हणजे सामाजिक भाग सांगायचा आहे, त्याला इतिहासाच्या दृष्टीने जोडायचा आहे, आणि दुसरा म्हणजे हा वाङ्मयीन भाग सांगायचा आहे आणि त्याला बी इतिहासाच्या दृष्टीने जोडायचा आहे ना. तर असे 2 प्रश्न आहेत, उपप्रश्न आहेत. तर तुम्ही म्हणू शकता 7.5 गुणाला आहे, किंवा असं म्हणा की 5 गुणाला आहे असं तुम्ही म्हणू शकता, कारण ते इंट्रोडक्शन कन्क्लुजन राहतं ना तशा प्रकारे. तर ह्याला फक्त तुम्ही डिव्हाइड करा पहिल्या सुरू. 2 लिहायचे आहेत, 2 भाग लिहायचे आहेत. प्रश्नाची डिमांड आहे की सामाजिक आणि वाङ्मयीन लिहिला पाहिजे म्हणजे लिहिला पाहिजे, ही मागणी आहे, पूर्ण केली पाहिजे. त्याच्यामध्ये नागदेवाचार्याने चक्रधर स्वामीच्या वाणीतून निघालेली वचने ऐकून इतरांना जे स्मरणपूर्वक सांगितले ती स्मृती, आणि स्थळ म्हणजे ज्यात विवेचन केले गेले ते अर्थात ग्रंथ. अशा या स्मृतीस्थळातून सामाजिक व वाङ्मय दर्शन घडते ते खालीलप्रमाणे. तर इथं काय म्हटलं मी की एक प्रकारे तुम्ही लिहू शकता की नागदेवचारांनी चक्रधर स्वामीच्या वाणीतून निघालेले वचने ऐकून इतरांना जे स्मरणपूर्वक सांगितले ती स्मृती, आणि स्थळ म्हणजे ज्याच्यामध्ये लिहिलेला असा तो ग्रंथ, म्हणजे हा स्मृतीस्थळ. अशा या स्मृतीस्थळामध्ये सामाजिक व वाङ्मय दर्शन घडते ते खालीलप्रमाणे असं म्हटलं मी त्याला. थोडंसं ते स्मृतीस्थळाचा जे अर्थ आहे ना, स्मृतीस्थळ हे कशा प्रकारे ते सांगितलं, आणि त्याचं सामाजिक आणि वाङ्मय दर्शन घडतं ते खालीलप्रमाणे असं म्हटलं.
तर ते 30 ते 32 शब्दामध्ये इंट्रोडक्शन होतं. किंवा त्याला दुसऱ्या शब्दामध्ये जर आपण म्हटलं की स्मृतिस्थळ हा महानुभव पंथाचे पहिले आचार्य नागदेव चारे यांच्या जीवनावरील चरित्रात्मक ग्रंथ असून यामधील बऱ्याच स्मृती सामाजिक व वाङ्मय दर्शन घडवते ते खालीलप्रमाणे. म्हणजे जसं अगोदर ऑरमध्ये सांगितलं होतं तसं याला थोडं सांगितलं की याला कमी शब्दामध्ये बी लिहिता येतं. काय म्हटलं मी, स्मृतिस्थळ हा जो काही ग्रंथ आहे महानुभव पंथाचे पहिले आचार्य नागदेव चारे यांच्या जीवनावरील चरित्रात्मक ग्रंथ असून यामधील बऱ्याच स्मृती सामाजिक व वाङ्मय दर्शन घडवतात ते खालीलप्रमाणे, त्याला कंटिन्युटी करण्यासाठी. तर हा पहिला भाग आहे. तर हा आपला काय झालं याच्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला, पहिलं झालं सुरुवात. ओके, पहिल्या सुरू मी काय केलं, सुरुवात केली. तुम्हाला ते पाहायला भेटेल, उद्या तर अपलोड करीन, नाही तर पुन्हा थोड्या वेळानंतर करीन. तर पहिल्या सुरू काय केलं, इंट्रोडक्शन केलं. थोडंसं जास्त सांगण्याचा प्रयत्न केला, जसं आपण रसस्वादमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता. थोडं चांगलं जरा दिसावं म्हणून असं केला. आणि दुसरी एक इंट्रोडक्शन होतं ती साध्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, कमी शब्दामध्ये जास्त शब्दामध्ये. आता मी काय म्हणलं, त्याला खाली जोडलं ना, खालीलप्रमाणे असं म्हटलं, तर मला कंटिन्युटी मेंटेन करावी लागेल. तर पहिला शब्द होता सामाजिक दर्शन. तर त्याचे मी 5-6 पॉईंट दिलेले आहेत, ते तुम्हाला पुन्हा पाहिल्यानंतर तुम्हाला दिसतील. पहिला पॉईंट होता की स्मृतिस्थळातून स्मृत्यामध्ये असे आढळते, मी काय म्हटलं, स्मृतिस्थळातील स्मृत्यामध्ये असे आढळते की त्याकालीन समाज धर्मप्रवण असल्याने नाना प्रकारचे देवळे व त्यात चालणारी पुराणे याचे दर्शन होते, जसे लिंगाचे देऊळ. त्यानंतर त्याला मी आणखी कंटिन्यू केलं. समाज वर्ण जाती मानणारा होता. शूद्राबद्दल हीन भाव काही घटनेमध्ये पाहण्यास मिळतो. सामाजिक सुरक्षता बेताची दिसते. आता मी हे पॉईंट वाजलेलं त्याच्यामध्ये. त्यानंतर सामाजिक दर्शन आपल्याला सांगायचं ना, त्या स्मृतिस्थळामध्ये कशा प्रकारचं सामाजिक दर्शन आहे, तर मी थोडंफार ते पॉईंट वाईज दिलं आहे. तुम्ही त्याला पूर्णपणे एका वाक्यामध्ये म्हणा किंवा पॅरेग्राफमध्ये बी लिहू शकता परिच्छेदामध्ये. तर पहिल्या सुरू काय म्हटलं की याच्यामध्ये धर्मप्रवण आहे, समाजामध्ये वर्ण जाती होत्या, शूद्राबद्दल हीन भाव होता, सामाजिक सुरक्षता बेताची होती, ग्रामरचना पाहता पूर, पाटण, गव्हाणी, हाळीपाळी, गडी, सडी या गावाचे निरनिराळे प्रकार आपला पाहायला भेटतात. स्त्री जीवनाचे उदरचे दर्शन आपला पाहायला मिळते. नवऱ्याची मारहाण, बायकोनी नवऱ्याला सोडून मठात जाणे, सती प्रथा दिसते, स्त्रिया वेश्यात व्यवसाय रूढ होते हे बी दिसतं. त्याचप्रमाणे समाज व्यवहार, व्यवसाय, पेहराव, खाद्यपदार्थ, नाणे, रोग यासारख्या बाबीची माहिती मिळते. यामुळे ऐतिहासिक महत्त्व मिळाले आहे. मी काय केलं नाही, फक्त शेवटी काय केलं, सगळं सामाजिक दर्शन लिहिलं आणि शेवटी एक वेळ लिहिली की याला ऐतिहासिक महत्त्व मिळाले आहे. ऐतिहासिक महत्त्व म्हणजे काय असतं की जे इतिहासामध्ये आपण पाहतो ना, इतिहासाच्या दृष्टीने पाहता येतं की त्या समाजामध्ये काय घडलं होतं आहे ना, तोच इतिहास होतो. फक्त मी त्याला एक ओळ जोडली की यामुळे आपल्याला ऐतिहासिक महत्त्व मिळाले आहे. तर हा एक भाग की सामाजिक दर्शन सांगितलं त्या काळातलं आणि याच्यामुळे ऐतिहासिकता लाभली असं म्हटलं. तर ह्या 80 ते 90 शब्दामध्ये होतं पहिला भाग सामाजिक दर्शन. आता त्याला दुसरा भाग आपल्याला लिहायचा आहे वाङ्मय दर्शन. तर पुन्हा मी त्याला आणखी कंटिन्यू केलं. वाङ्मय दर्शनामध्ये काय लिहिता येतं, प्रेरणा, प्रयोजन आणि रचना पद्धती पाहता स्मृतिस्थळ आद्य चरित्र ग्रंथाच्या चौकटीत बसते. त्याचप्रमाणे निरूपणात मार्मिक असे सुभाषित पाहायला मिळतात. आणखी म्हणून त्याला पॉईंट वाज लिहिले मी. आचार्याबरोबर महदाईसा, माहिमभट, केशुबास, दामोदर पंडित, हिराईसा यांसारख्या भक्ताची स्वभावचित्रे चरित्रकारांनी काढली आहे. त्याचबरोबर सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, रत्नमाला स्त्रोत, लीळाचरित्र या ग्रंथाची रचना यांची माहिती स्मृतिस्थळातून देते. आता मी असं काय लिहिलं वाङ्मय दर्शन म्हटल्यानंतर, कारण त्याने दुसरा पुढचा शब्द काय होता, ऐतिहासिक दृष्ट्या आहे ना. तर त्याच्यामुळे काय केलं मी, थोडंसं त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. थोडं सांगितलं वाङ्मय, जसं की प्रेरणा, प्रयोजन, रचना पद्धत हे कशामध्ये चौकटीत बसते. त्याचप्रकारे त्या काळामध्ये जे काही ग्रंथ लिहिले होते ते जर सांगितले तर मला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल ना. म्हणून मी त्याला अटॅचमेंट केले की आचार्याबरोबरच महदाईसा, माहिमभट, केशुबास, दामोदर पंडित, हिराईसा यांसारख्या भक्ताची स्वभावचित्रे पाहायला भेटतात. त्याचबरोबर सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, रत्नमाला स्त्रोत, लीळाचित्र अशा ग्रंथाची माहिती आपल्याला मिळते. तर हा ऐतिहासिकपणा बी झाला. त्यानंतर काय, आणखी मला वाङ्मय दर्शन लिहायचं आहे याच्यामध्ये, कारण हे 200 ते 225 शब्दामध्ये आपल्याला लिहायचे. तर मी काय म्हटलं, पुढचं वाक्य, यातील भाषा साधी सुधीच कमावलेली असून ती सुखदुःखाचे उद्रेक असे अचूकपणे टिपले, तसेच तत्त्वज्ञानासारख्या विषयाला हिमोक्ता आणते. अशा भाषाशैलीमुळे भाषेला कृत्रिमता न येता वाङ्मय रूप आले आहे. तरी पण आधुनिक चरित्र ग्रंथातून तो रचनेचा व्यवस्थितपणा असतो तेथे अभावाने जाणवतो आहे ना. सगळे लिहिलं, आपला निगेटिव्ह लिहावं लागतं वाङ्मय दर्शनामध्ये, तरी म्हटलं की आधुनिक चरित्र ग्रंथापणे ज्या प्रकारे रचना असते ती आपल्या अभावाने जाणवते. तर अशा प्रकारे 75 ते 80 शब्दामध्ये लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये मी. त्यानंतर आता हा झाला पहिला भाग, म्हणजे आपण सुरुवात पाहिली, दोन्ही विभाग पाहिले, सामाजिक दर्शन आणि वाङ्मय दर्शन बी पाहिलं.
आता मग ह्याला शेवट कसा करायचा, मग आपला सामाजिक बी सांगायला गेला आणि वाङ्मय सांगायला, तर मी फक्त 2-3 म्हणजे 2च वळीमध्ये त्याला केलं की कंटिन्यू करताना म्हणजेच असा शब्द वापरला, म्हणजेच काही बाबतीत अपवाद वगळता सामाजिकतेबरोबर साहित्य गुण ही स्मृतीस्थळात विशेष उठून दिसतो, यामुळे याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मी काय म्हटलं शेवटी त्याला फक्त की आपला माहिती आहे की पूर्णपणे सटीकपणे सांगता येत नाही की याच्यामध्ये असाच भाग आहे, कारण वाङ्मय म्हटलं तर काही त्याच्यामध्ये निगेटिव्हपणा येणार झाला, सामाजिक म्हटलं तर काही थोडा बी निगेटिव्हपणा येणार झाला. तर त्याला मी काय म्हटलं, म्हणजेच काही अपवाद वगळता सामाजिकतेबरोबर साहित्य गुणही स्मृतीस्थळामध्ये विशेष उठून दिसतो, यामुळेच याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जसा प्रश्न विचारला होता तसं शेवटी कन्क्लूड केलं. तर असं हा शेवटचा भाग आहे. तर असा एक प्रश्न होता, त्याचं उत्तर मी इथे लिहिलेलं आहे, ते तुम्हाला पुन्हा भेटेलच त्याचं, किंवा मी सेंड बी केलेलं आहे, परंतु ते अपलोड होत नाही, पाऊस खूप आहे. तर हे एक तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे लिहिता येऊ हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, म्हणजे जसं म्हटलं की आयडियलिझम किंवा आदर्शवादाकडे मी जात नाही, फक्त ॲटलिस्ट मान्य अशा प्रकारे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये तुम्ही व्हरायटीच्या नुसार उत्तर लिहू शकता, प्रत्येकाने लिहिण्याची पद्धत वेगळी असते. शर्त एकच आहे लिहिण्यामध्ये, प्रश्नाची मागणी आहे ना ती पूर्ण झाली आहे पाहिजे. बाकी तुम्ही काही लिहा, त्यांना काही घेणं घेणं नाही. तुम्ही कसं रंगवता, कसं लिहिता, हे मग ते छान दिसतं कसं होतं, हा वेगळा भाग आहे. जर तुम्ही मागणी पूर्ण केली ना तुम्हाला मार्क भेटते, हे नक्की लक्षात ठेवा. बार लक्षात ठेवा की आपल्याला जरी आपलं थोडंसं इकडं तिकडं जात असेल, कमी माहिती असेल, तर आपण काय करायचं, फक्त जे विचारलंय ना ते लिहायचं, फक्त जे मागणी आहे त्याची पूर्ण करायची, इतकंच ध्येय असलं पाहिजे उत्तर लिहित असताना. बाकीचं मग ते ऑटोमॅटिक गोष्टी घडतात. मग लय आणणं, त्याच्यामध्ये रचना बराबर करणं आहे ना, सटीक शब्दामध्ये लिहिणं, हे बी महत्त्वाचं आहे. परंतु अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मागणी पूर्ण करणं. तर ही मागणी, जसं मी प्रश्न विचारला होता की सामाजिक वाङ्मयदृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या याचे महत्त्व विशद करा, तर मला समजलं की याच्यामध्ये सामाजिक आणि वाङ्मय कोणता भाग आहे तो लिहिलाच पाहिजे, आणि तो बी ऐतिहासिकच्या दृष्टीनं. मी फक्त त्याची मागणी पूर्ण केली आणि त्याच्यामध्ये थोडंसं लय आणण्याचा प्रयत्न केला. तर हा एक भाग याच्यामध्ये